यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। तहव्वूर राणाच्या 18 दिवसांच्या रिमांडची माहिती एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे। षडयंत्र भारताबाहेरून रचल्याचा रिमांडमध्ये उल्लेख देखील करण्यात आलाय। नवी दिल्लीसह अनेक शहरांना लक्ष्य केल्याचाही 12 पानांच्या आदेशात उल्लेख आहे। साक्षीदार, फॉरेन्सिक आणि कागदोपत्री पुराव्यांसह आरोपींना समोरासमोर आणणं आवश्यक असल्याचं कोर्टानं सांगितलंय। हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याचं दाखवण्यासाठी पुरेसे पुरावे रेकॉर्डवरती असल्याचं देखील कोर्टानं म्हटलंय। तहव्वूर राणाची रिमांड देताना कोर्टानं नेमकं काय म्हटलंय ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। 26 अकराचं षडयंत्र भारताच्या सीमेपलीकडे रचल्याचा देखील या रिमांडमध्ये समोर आलं आहे। या षडयंत्रात राजधानी नवी दिल्लीसह अनेक शहरांना लक्ष्य करण्यात आलं होतं। उपलब्ध पुराव्यानुसार कटाची व्याप्ती भारताच्या सीमेपलीकडे असल्याचं देखील समोर आलंय। भारतातील अनेक शहरं लक्ष्य करण्यात आली होती। साक्षीदार, फॉरेन्सिक आणि पुराव्यांसह आरोपींना समोरासमोर आणणं आवश्यक असल्याचं कोर्टानं म्हटलंय। तर कटाच्या तळाशी जाण्यासाठी दीर्घ चौकशी करणं गरजेचं आहे। प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे हे दाखवण्यासाठी पुरेसे पुरावे हे रेकॉर्डवरती असल्याचं देखील कोर्टानं म्हटलंय। संपूर्ण चित्र सादर करण्यासाठी तपास यंत्रणेला संधी देणं गरजेचं असल्याचं देखील कोर्टानं म्हटलंय। तर नेमक्या मागण्या काय आहेत त्या आपण पाहूया। तर तहव्वूर राणाच्या या 3 मागण्या आहेत। पुराण, यासोबतच एक पेन आणि कागद द्यावा, या 3 मागण्या तहव्वूर राणा यानं केल्यात। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपण थेट दिल्लीत जातोय। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊयात। रामराजे, आपण पाहतोय तहव्वूर राणाच्या 18 दिवसांच्या रिमांडची सगळी माहिती आपल्या हाती लागली आहे। या रिमांडमध्ये नेमकं काय काय प्रकर्षानं जाणवतंय हे आपल्या प्रेक्षकांना सांगाल? बिलकुल, कोर्टाने जेव्हा 18 दिवसाच्या रिमांडवर पाठवलेला आहे, एनआयच्या ताब्यामध्ये तहव्वूर राणा याला दिलेला आहे, तर ते ताब्यात देताना कोर्टाचं निरीक्षण काय आहे हे एनडीटीव्हीच्या हाती लागलेलं आहे। आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की 150 पेक्षा जास्त मुंबई ब्लास्टमध्ये सामान्य लोक मारले गेलेले आहेत आणि त्यामध्ये तहव्वूर राणा याचा महत्वाचा हात आहे, मास्टर माइंड आहे। मग अशा वेळी पुन्हा एकदा त्याची रिहर्सल होणं गरजेचं आहे। म्हणजेच काय तर साक्षीदारच्या माध्यमातून पुन्हा एकदा या कटामध्ये कोण कोण सामील होतं ते पाहणं गरजेचं आहे। फॉरेन्सिक्स पुरावे द्यावे लागणार आहेत आणि त्याचबरोबर कागदपत्र जे पुरावे आहेत या तिघांच्याही आधारे तहव्वूर राणा याने काय काय केलेलं आहे, कसे लोकेशन तिथे आणले गेले होते, त्याचबरोबर डेव्हिड हेडला कशा पद्धतीने मदत केली होती, हे संपूर्ण आणणं जगासमोर आणणं गरजेचं आहे। आणि हे का आणणं गरजेचं आहे तर हा राष्ट्राचा प्रश्न आहे आणि हा देशावर केलेला हल्ला होता मोठा। आणि त्याचबरोबर कोणकोणते देश, कोणकोणत्या संघटना यामध्ये इन्व्हॉल्व आहेत हे माहिती काढणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी या संदर्भाचा तपास होणं हे पण गरजेचं आहे। दुबईहून कशा पद्धतीने आला होता तहव्वूर राणा, दुबईमध्ये कोण मदत केली होती, भारतामध्ये कोण मदत केली, या तपासाच्या माध्यमातून हे सगळं उघडकीस येणार आहे। त्यामुळे हा एक आंतरराष्ट्रीय कट आहे आणि या कटाच्या सखोल कटामध्ये जाणं, कशा पद्धतीने सखोल तपास करणं हे गरजेचं असल्याचं कोर्टाने सांगितलेलं आहे। आणि म्हणूनच 18 दिवसाची रिमांड जी आहे ती देण्यात आलेली आहे। 12 पानामध्ये हे सविस्तर कोर्टाने नमूद केलेलं आहे की का गरज आहे रिमांडची तहव्वूर राणा याची। निश्चितच रामराजे, आणि काही मागण्या देखील तहव्वूर राणाकडून करण्यात आल्या, त्यामुळे त्या मागण्या मान्य केल्या जात आहेत का हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।